तर मंडळी अतुला आणायला चालली मी स्कूलमध्ये आणि हा आजचाच व्लॉग आहे. मी रिसेंट शेअर करणार आहे तुम्हाला. बघू ती स्कूलमध्ये काय करत आहे. चला माझ्यासोबत तुम्ही सुद्धा. पोहोचली मी स्कूलजवळ. खूप जवळ आहे स्कूल. बघा खेळत आहे ती, दिसत असेल तुम्हाला. राहिली का शांत? किती वेळ? मी मागून तिथे जाताना रडतच होती ना. हो ना. तू अभ्यास केली का? पेन्सिल नाही आहे. कलर पेन्सिल तर तू हरवली घरी. आहे दुसरं देते तुला. तुझी रुमाल विसरून गेली मी घरी ग. कोण ही? कोण आला? चला घ्या. आता नाही जायचं नाव. आता नाही घेते. आता रडत होती ना. आता खेळायला जाऊ नाही. हा आता नाही जात. आता तिला दिसली ना. हो. नाही म्हणते 12 वाजता पण ते सांगते. हे भांडण नाही करायचं. ती खूपच लहान आहे मग. मानली माझ्या हात धर. यावेळेस सगळ्या मुली आहे. एकच मुलगा आहे नर्सरीमध्ये. मागच्या सगळ्या मुलं होते आणि एकच मुलगी. किती आहे नर्सरीमध्ये टोटल स्टुडंट? 6. सुरुवातीला रडली कोणती मग राहते पोरं. राहते तुला हा. वाव फ्रेंड्स हो ना. फ्रेंड आहे ना दादा. छान छान. तुझं नाव काय बेटा? दुर्व. तुझा? तुला झोका नाही देत आहे. झोका दे दादा तिला. अतुला स्कूलमधून घेऊन आली मी. स्कूलमधून येताना ती क्लिप वगैरे काही घेतले नाही कारण की ती माझ्यासोबतच होती ना त्याच्यामुळे. आणि ही बघा नाराज होऊ नये कारण की मी तिला मातीला हात लावू नाही दिले म्हणून. ती आज मातीला हात लावली असती तिचा पूर्ण ड्रेस खराब झाला असता म्हणून मी तिला हात लावू नाही दिले. आणि ती आता नाराज झाली आहे. रुशुबाई झाली आहे. अगं बाई नाराज झाली ग माझं बाळ. आणि कुठे बसली बघा. अगं बाई इतकी नाराजी. आ जाओ फोडून टाकते तू फुगा. आ जाओ इधर. नाही येत तू. हसू येत आहे पण हसत नाही. बघा ती बघा मंडळी बघा. हसू येते पण हसत नाही. कुठे हसू कुठे आहे? इकडे बघ. हसू कुठे दाखव. मंडळी एखादी गोष्ट नवरा न सांगता जर आणत असेल तर त्याच्या एवढा आनंद कोणाला होतो? बायकोला होतो. ऑफकोर्स कोणाला होणार. आणि सोबत मुलीला पण. ये पप्पानी काय आणलं ग? थांब आपण मंडळींना दाखव. ब्राइटनेस कमी झाला आपण. देखो हमारे पप्पा ने क्या लाया हमारे लिए. क्या है ये? तू सांग. मी सांगू पर. भुट्टा. हे बघा मी कधी म्हटले 2 दिवस आधी म्हटले ना. 2 दिवस मी आधी म्हटले मला भुट्टा खावासा वाटतंय पण तेव्हा खूप पाऊस चालू होता. तर तेव्हा पावसात तर बाहेर जाऊ शकले नसते. तब्येतही खराब होती. पण आज अहोंनी न सांगता आमच्यासाठी भुट्टा आणला आहे. 2. एक किट्टूसाठी एक माझ्यासाठी. थँक्यू पप्पा. पप्पा थँक्यू. इकडे ये तुझी लिपस्टिक दाखव मंडळींना. थांब 1 मिनिट थांब. मी ब्राईटनेस जास्त
तुम्हाला मी नेहमी सांगते माझी मुलगी खूप कार्टून आहे, शांत बसत नाही. हे बघा सर्व दादा आणि सर्व ताई, बघा मी तुम्हाला आज काय केली दाखवते मी तुम्हाला. किट्टू दाखव, ओठ लपवू नकोस बेटा. हां थांब. हे बघा, जी आपली मोठी मार्कर असते ना, मार्कर, त्या मार्करनी बघा ती लिपस्टिक लावली आहे. अशी कार्टून आहे ही, रोज काही ना काही कारभार करत असते. मी प्रत्येक कारभार कॅप्चर नाही करत मोबाईलमध्ये, कधी कधी रट्टाही खाते. ये चला या तुम्ही सुद्धा बुट्टा खायला. आम्ही आता बुट्टा खातो. चला आम्ही आता बुट्टा खातो. बुट्टा 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 पण काय बुट्टा बुट्टा मक्का मक्का हो ना मराठीमध्ये. मक्का खायला या. तसं मक्याच्या सीझनमध्ये आहे ना, म्हणजे आता दिवाळीच्या नंतर वगैरे माझ्या तर घरीच मक्का असते. घरी म्हणजे घरी म्हणजे माझ्या माहेरी. माझं माहेर खेड्यावर आहे ना, तर तिथे घरीच मस्त शेंगा, वांगे आणि हे भुट्टासुद्धा, मक्कासुद्धा माझे जे बाबा आहेत ना ते लावत असतात. जागा आहे आमची तिथे, तर आम्हाला असंच घरचं फ्रेश खायला मिळतं. पण आता शहरात विकत आणल्याशिवाय पर्याय नाही आहे. चला आम्ही आधी खातो मग भेटतो तुम्हाला. हो ना किट्टू, कसं आहे ग? छान आहे, बहुत छान आहे. मंडळींना म्हणा, मामा, ताई, दीदी, दादा या म्हणा तुम्ही खायला. दादा आणि मम्मी, मामा, मामा तुम्ही या, मावशी तुम्ही या खायला भुट्टा. बुट्टा खायला या ना. हो भुट्टा खायला या ना. चला चला, बाय बाय. आरूला मावशी म्हटल्याबरोबर प्रवीण आहे बघ, तुझी आठवण काढत आहे ही. तिला माहित आहे तुला मावशी म्हणते ना ती. आरू माझ्याकडे ये म्हणत आहे, म्हणजेच गारूला म्हणत आहे ती. जाऊ आपण गारूकडे. तर मंडळी, किट्टूला टीचरनी आहे ना होमवर्क दिला आहे आज फर्स्ट टाईम, आणि ती थोडीशी कंप्लीट केली. थोडं बाकी आहे, तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेराने. 1 मिनिट. टीचरनी तिला स्टँडिंग लाईनचं होमवर्क दिलेलं आहे. क्लासवर्क आहे, क्लासमध्ये तिला करायला सांगितलं. तिच्याकडून आय थिंक करून सुद्धा घेतले. हे बघा, आणि इकडे दिलं आहे होमवर्क, आणि इथं काय दाखवलं बघा, हे होमवर्क दिलेला आहे. मी आत्ता तिच्याकडून हे कंप्लीट करून घेतली. थोडी 2 लाईन्स लिहिली ती. हे बघा, तिने लाईन्स पाडले, ही मी पाडली, तिला पाडून दाखवली मी. आणि हे ती स्वतःच्या हाताने पाडली थोडी. बाकी हे कंप्लीट करायचं आहे. ती आता फिरायला जाणार आहे तिच्या पप्पासोबत, मग आल्यानंतर कंप्लीट करणार आहे. चला आता आधी आम्हाला चहासुद्धा घ्यायचा आहे. चहा घेतो आम्ही आता. चला, मस्त ब्लॅक टी ठेवला आहे इकडे. ब्लॅक टी लवर हूँ मैं, ब्लॅक टी लवर हूँ. मला दुधाच्या चहापेक्षा काढा ब्लॅक टी खूप आवडतो, काढा चहा, आणि त्याने जास्त ॲसिडिटीसुद्धा होत नाही ना. तर चला आधी चहा घेते मी, नंतर भेटतो तुम्हाला. तर मंडळी, सायंकाळी किट्टूचं होमवर्क वगैरे झाल्यानंतर ती तिच्या पप्पासोबत बाहेर गेली फिरायला. थोडं फ्रेश झाली, फिरायला गेली. मग इकडे माझं स्वयंपाकाची तयारी चालू होती. ऑलमोस्ट स्वयंपाक तर झालेलाच होता, आणि हे जे मी बाकीची तयारी करून घेत होती, सकाळची तयारी होती ॲक्च्युली भाजीची. सकाळीच उठून किट्टूला टिफिन वगैरे बनवायचा असतो, त्याच्यामुळे मी काय करते, भाजीचं वगैरे खूप आदल्या दिवशी आधीच रात्री चिरून वगैरे ठेवत असते. तर हे बघा, भेंडीसुद्धा चिरून ठेवलेले होते, धुवून पुसून चिरून ठेवले, कारण की मग सकाळी तेवढं इझी होतो आपल्याला भाजी वगैरे करायला, आणि इतरही कामं होतात पटकन, आणि आपला वेळही वाचतो. त्याच्यामुळे जेवढं पॉसिबल होईल मी तेवढं रात्री चिरून ठेवण्याचा प्रयत्न करत असते. तर असाच होता हा व्लॉग. छान कामे झाली, मग जेवण केलो, झोपलोत, ओटा वगैरे क्लीन केला. तर कसा वाटला हा व्लॉग तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. जे कोणी नवीन आलात ते चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.
व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना. तुम्हा सगळ्यांना स्वामी महाराज सुख, समाधानी, आनंदी आणि निरोगी आयुष्य देवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. बाय बाय.